नवी मुंबईतील वाशी परिसरात बंगलोरहून राजकोटकडे जाणाऱ्या एका खासगी बसला अचानक आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार टायर ब्लास्टमुळे ही घटना घडली. चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना वेळीच खाली उतरवण्यात आलं असून सर्वजण सुखरूप आहेत. या आगीत बसचे मोठे नुकसान झाले असून अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. लगी हुई गाड़ी बेंगलोर से बड़ी बेंगलोर से राजकोट जा रहा था। तो तुरंत हमने हमारा दोनों फायर इंजन और वाटर पाउडर नहीं, घटनास्थल पे रवाना किया। बेंगलोर हमारे गाड़ी में सब इंटर अधिकारी को सारा कर्मचारी ने धुआं निकला। मैं सबको सवारी को बोला साइड में गाड़ी लिया, फिर वो सबको आपके उतार चारों दिया। बाजू से पानी का मारा करके वो मालूम नहीं तो धुआड़ा निकला फ्यूज बॉक्स से वायरिंग में से सीधा पीछे सब सवारी को उतार दिया। प्रमाणात आग आहे असं समजल्यानंतर आम्ही आमची वॉटर पाउडर आणि फायर इंजिन ह्या दोन्ही गाड्या टर्नआउट केल्यानंतर सगळेच आमच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी बसच्या चारी बाजूने फायर फायटिंग करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. तसेच बघितलं असेल तर टायरचा पण ब्लास्ट झाला आणि दोन्ही बाजूला टायर ब्लास्ट होऊन उडालेले आहेत. तरी सुद्धा कोणती म्हणजे समा न बाळगता आमच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित पाण्याचा मारा करून आग कंट्रोलमध्ये आली. सर, काही जीवितहानी वगैरे झाली आहे का? नाही, तर त्यानुसार सर्व आपले जे प्रवासी होते त्यांना सुरक्षित बाहेर काढले. कोणतीही जीवितहानी नाही. किती प्रवासी? साधारणपणे 20 ते 22 प्रवासी होते आणि त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. आधीचं कारण काय नेमकं कळू शकणार नाही, कारण जेव्हा मोठ्या प्रमाणात आम्ही जेव्हा घटनास्थळी आलो तेव्हा आग मोठ्या प्रमाणात लागतो. बस बँगलोरवरून मुंबईच्या दिशेने जातो.